बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोला जय भवानी, जय शिवाजी। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या धोंडाची पूजा करून आपल्या मागे असलेलं ते कुर्ते बेट म्हणजेच आपला सिंधुदुर्ग या दुर्गाची बांधणी केली। तर आपण पुढे जाऊया आणि पाहूया। तर हे असं सुस्थितीत सध्या तरी हे मंदिर आहे। या मंदिरात आपल्याला महाराजांचा जो ठसा आहे तो नीट पाहायला मिळेल। तर प्रियंका हा बघ, हा संपूर्ण अथांग पसरलेला हा अरबी समुद्र आणि या अरबी समुद्रामध्ये उभा असलेला आपला सिंधुदुर्ग किती भारी आहे बघ ना। आणि तेव्हाचं बांधकाम आहे तरी अजूनही कितकं सुंदर ते उभं आहे। मी आता सध्या आहे मालवणमध्ये आणि मालवणमध्ये कुर्ते बेट आहे आणि हे कुर्ते बेटावरती आपण जाणार आहोत आणि त्याचपूर्वी एका अशा जागेला भेट देणार आहोत। ती जागा तिकडे जाऊनच दाखवतो, तर चला निघूया। ती जागा म्हणजे मोर्याचा धोंड। हा आहे तो मोर्याचा धोंड। खरंच आपलं एक भाग्य समजावं की आज मी या जागेवरती येऊ शकलोय, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी या धोंडाची पूजा करून आपल्या मागे असलेलं ते कुर्ते बेट म्हणजेच आपला सिंधुदुर्ग या दुर्गाची बांधणी केली। तर त्याचपूर्वी महत्वाची जी जागा आहे, कारण की ते महाराज आले होते, महाराजांनी इथे स्वतः पूजा केली होती। तर आपण थोडंसं जवळ जाऊन पाहूया। तर आपण इकडे पाहिलं तर आपल्याला एक गणेश शिला जी आहे इथे गणपती बाप्पाची, ही गणेश शिला पाहायला मिळते। त्याचबरोबर चंद्र सूर्य दोन्ही साईडला कोरण्यात आलेले आहेत। काळाच्या ओघाने आता 350हून अधिक वर्ष गेलेले आहेत, त्यामुळे ते थोडंसं जे आहे ते कुठेतरी विस्कळीत आपल्याला पाहायला मिळतंय। पण धोंड, या धोंडाचं महत्त्व तितकंच आहे। आता आपण या धोंडाची पूजा करूया आणि आपण सिंधुदुर्गसाठी जाणार आहोत, कुर्ते बेटावर जाणार आहोत, त्याची एक सुरुवात करूया। कारण शिवाजी महाराजांनी सुद्धा सुरुवात ही इथूनच केली होती। नक्कीच। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी पहिल्यांदाच इथे आली आहे, कारण मी एवढी वर्ष इथे, पण हे स्वप्नीलमुळे कळू शकलंय की बाबा इथेही मोर्याचा धोंड ही वास्तू आहे करून। कारण इतके वर्ष आली, फक्त सिंधुदुर्ग किल्ला बघितला होता, पण यामागचाही इतिहास काहीतरी आहे, तो इतिहास त्याच्यामुळे कळला असावा। सो थँक्स टू स्वप्नील की त्याच्यामुळे मला इतिहास चांगला कळतोय। नक्कीच। तर चला आपण चालता बोलता बाप्पाची पूजा करूया आणि आपण ही कुर्ते बेटाकडे आगे कुछ करूया। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा जास्वंदाचं फुल तुला आशीर्वाद म्हणून मिळालाय, आता तू किल्ल्यासाठी जाऊ शकतोस। नक्कीच। तर चला मंडळी, आपण दुर्गाकडे आगे कुछ करूया। कुर्ते बेटावर जाण्यासाठी खरं तर सांगायला गेलं तर बाहेर रस्ता आहे, पण आपण थोडंसं आतमधल्या रस्त्याने सुरुवातीचा प्रवास केलेला आहे। आणि आपल्या समोर जो आहे, सध्या माझा कॅमेराचा अँगल हा वाईड व्ह्यू असल्यामुळे तितकं क्लोज तुम्हाला कदाचित दिसत नसेल। तर समोर आहे तो सिंधुदुर्ग किल्ला। हा एक 43 एकरामध्ये संपूर्ण पसरलेला आहे। अशी त्याची संपूर्ण महाराज जेव्हा इकडे आले असतील तेव्हा खरंच त्यांनी हा योग्य निर्णय घेतला आणि योग्य त्या जागी महाराजांनी हा दुर्ग साकारला, कारण की महाराजांची दूरदृष्टी होती। आपण पुढे जाऊन सगळ्या गोष्टींवरती बोलूच, त्याचपूर्वी प्रवास करूया। इथे येण्यासाठी आपल्याला काही चार्जेस द्यावे लागतात। ते चार्जेस बोटीचे असतात, आतमध्ये दुर्गावर जाण्याचे आहेत की नाही मला माहीत नाही। तर ही जी तिकीट आहे ती आपण घेतलेली आहे। प्रतिमानसी 100 रुपये आपल्याला पडलेले आहे आणि अशा या बोट आहेत आणि ज्याच्यामध्ये आपल्याला लाईव्ह जॅकेट देखील दिलं जातं, जे घेऊन आपण आता आतमध्ये जाणार आहे आणि संपूर्ण सिंधुदुर्ग एक्सप्लोर करणार आहोत। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोला जय भवानी, जय शिवाजी, बोला छत्रपती संभाजी महाराज की जय। तर अशा प्रकारे जोरदार घोषणा देऊन आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि लवकरच आपण पोहोचूया दुर्गावर।
सिंधुदुर्गच्या म्हणजेच या कुर्ते बेटावरती उतरलेलो आहोत आणि आपण पहिल्यांदा पाहणार आहोत तो महादरवाजा कुर्ते बेटावर जाण्यासाठीचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे दुर्ग बांधले त्यावरती गोमुख पद्धतीची बांधणी होती आणि माझ्यासमोर जर आपण आता पाहताय तर ही आहे संपूर्ण गोमुख पद्धतीची बांधणी. तर गोमुख पद्धतीच्या बांधणीमध्ये प्रामुख्याने जे असायचं त्यामध्ये आपला जो मुख्य दरवाजा आहे तो तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नसतो. तर हा आहे आपला मुख्य दरवाजा. या बांधणीविषयी एक विशेष महत्त्व आहे, आपण वर देखील पाहू शकतो. तसंच आपण इकडे पाहिलं तर तुम्हाला थोडंसं दाखवतो. ह्या बघा, या आहेत जांग्या. जेव्हा एखादं सैन्य इकडनं जेव्हा हल्ला करतो, इकडे प्रियंका या साईडला, एखादं सैन्य जेव्हा इकडनं हल्ला करेल, जे हे आता तुम्ही इकडे बघू शकता बांधणीमध्ये एक वैशिष्ट्य आहे. ही जागा जी आहे बांधणीमध्ये करतानाची ही थोडीशी तुम्हाला निमुळती दिसते आणि ही जी बांधणी आहे ना, या बांधणीमध्ये थोडंसं जास्त जागा तुम्हाला दिसते, कारण की आपले सैन्य जे आहे ते या साईडने जास्त येऊ शकतं आणि इकडनं बाहेर येणं सैन्य हे छोटे. आता इकडे आपण तलवारधारी जर माणसं पकडली, जे सैन्य पकडले, हे 2 ते 3 सैन्य इकडनं येऊ शकतात, पण त्याच वेळेला आपले 5 ते 6 सरदार इकडनं येऊ शकतात. आणि ह्याची बांधणी खूप विशिष्ट पद्धतीने महाराजांनी करून घेतली होती. आपण जर बघितलं ह्याच्यामध्ये, हा जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं असं वैशिष्ट्य, वर्ण आपण इकडनं तेल ओतू शकतो किंवा जे वर्ण गोळी बारूद असेल काही करून जे इकडे जे सैन्य आहे त्यांच्यावरती देखील आपण मारा करू शकतो. त्यामुळे ह्या जांग्या ज्या आहेत त्या जांग्या करत आहेत. तसंच जे पूर्वोत्तर जे मंदिर आहे ते म्हणजे दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर. तर आपण दक्षिणमुखी मारुती मंदिराचं दर्शन घेऊया आधी. दक्षिणमुखी मारुती मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर तर सगळ्यात पहिल्यांदा दर्शन करून घेऊया ते म्हणजे सिंधुदुर्गाच्या पावन या पहिल्या जागेचं, कारण की कित्येक वेळा महाराज या दरवाजाने आले गेले असतील. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की जांग्या जो प्रकार आहे, तर इकडनं देखील वर्ण हे बघा, म्हणजे दरवाजा जरी गेला तरी या दरवाजात जरी एखादं सैन्य आलं इथे दरवाजापर्यंत तरी देखील ह्यामधनं देखील आपण शिसं, तेल किंवा जे काय बारूद आहे ते टाकू शकतो आणि इकडे आपला आपण दुर्ग लढवू शकतो. तर अशी संपूर्ण ही गोमुखी पद्धतीची बांधणी आपल्या इथे पाहायला मिळते. तसंच आपण हे दरवाजे पाहू शकता. हे दरवाजे देखील तितकेच जुने आहेत. आतमध्ये आल्यानंतर घुमटाचं बांधकाम आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि ही तोफ आहे जी आता उद्ध्वस्त आहे, पण बऱ्या प्रकारे तिला जतन करण्यात आलेलं आहे. आपण दुर्गाच्या आतमध्ये येतो आणि आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतो तर समोरच असलेलं ते जरीमरी आईचं मंदिर. आणि जरीमरी आईचं मंदिर पाहताना त्यावरती एक शिळा आहे. ही शिळा प्रामुख्याने आपण पाहिली पाहिजे. ही बघा ती शिळा, देहू उळ तुकाराम ये आभाळून शकश्री छत्रपती यांनी बांधणी. 1900 पुढे कळत नाहीये, 13 समथिंग 1913 1813 सन 1813 मध्ये हे देऊळ बांधलं गेलं. इतकी जुनी वास्तू आहे, आपण पाहू शकता. आणि हे देवस्थान आहे, आतमध्ये आपण पाहिलं. तर मंडळी, आपण आता जी वरची वास्तू आहे गडाच्या ती वास्तू पाहायला जात आहोत. हे दगड आपण पाहू शकता. या दगडावरती या पायरींवरनं महाराज कधी ना कधी नक्कीच आले असतील. ही जी वास्तू आहे ती आहे नगारखाना. नगारखानाचं एक विशिष्ट महत्त्व होतं, तर ते मी तुम्हाला वरती जाऊनच तुम्हाला दाखवतो नगारखाना. तर हा आहे नव्या बांधणीचा नगारखाना.
जुना नगारखाना होता तो तुटला होता, त्यानंतर नवीन नगारखाना बांधण्यात आला. हे बघा, खूप सुंदर असं नगारखान्याचं बांधकाम सध्याचं केलेलं आहे. आपण इकडनं आज जाऊया, आपण आतमध्ये येऊया. आतमध्ये येऊन आपण जेव्हा पाहतो ना, तर हे बघा, ते जे मगासचं आपण जे बांधकाम तुम्हाला दाखवलं, जो बुरुज तुम्हाला सांगू, तटबंदी जी आहे गोमुखी पद्धतीची, तर ही पद्धत जी आहे गोमुखी पद्धतीची, हे बघा. आपण इकडनं पाहिल्यानंतर जो मेन दरवाजा आहे, हा आहे मुख्य दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. हा तर दुसरा समोरचा बुरुज, आणि हा आपण पुन्हा त्या साईडला नगारखान्यात येतो. तर नगारखान्यातनं आपण इकडनं देखील दूरवर पसरलेला संपूर्ण समुद्र पाहू शकतो. जी आपली किनारपट्टी आहे, त्या किनारपट्टीवरती संपूर्ण लक्ष ठेवण्यात येतं. तर आपण तो भाग आहे तो पाहूया. तर हे बघा, इकडनं ज्या बोटी दिसत आहेत तुम्हाला संपूर्ण समोरच्या, तसंच इकडनं जे बांधकाम आहे, दूरवर पसरलेला संपूर्ण हा सागरी किनारा हा आपल्याला इकडनं पूर्णपणे पाहायला भेटतो. ज्या बोटीने आपण आता आलो, ती बोट देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. असं हे सुंदर असं बांधकाम इथे केलेलं आहे. तर नगारखान्याचं विशिष्ट महत्वाचं होतं, कारण की या नगारखान्याची तुम्ही जर बांधणी बघितली तर हा सध्याचा असलेला नवीन नगारखाना आहे. तर नगारखान्यामधनं बाहेरनं कोणी सैनिक येत असतील, बाहेरनं ज्या मुवमेंट्स होत असतील त्या पाहायला मिळायच्या. प्रामुख्याने राजे जेव्हा गडावर यायचे, तसंच जेव्हा वेगवेगळे सैनिक, वेगवेगळी जी मोठी मंडळी, नेते मंडळी आपण बोलू शकतो सध्याच्या काळातली, जी मोठी मंडळी जेव्हा गडावर यायची तेव्हा इकडे ढोल वाजवले जायचे, जेणेकरून आतमध्ये जे संपूर्ण सैन्य असायचं त्यांना कळायचं की गडावरती कोणतरी मोठं एक व्यक्तिमत्व येत आहे, राजे येत आहेत. त्यामुळे हा नगारखान्यावरनं जर संपूर्णचा आपण बाहेरचा जो प्रदेश बघितला, मालवण संपूर्ण जर किनारपट्टी बघितली, तर मालवण किनारपट्टी आपल्याला संपूर्ण या नगारखान्यातनं पाहायला मिळते. तर आपण इकडनं आता निघूया. तुम्ही संपूर्ण पाहिलंच असेल, तर आपण पुढे जाऊया थोडंसं. कोणत्याही दुसऱ्या दुर्गावरती असे हाताचे ठसे, पायाचे ठसे नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे. ते फक्त आपल्याला सिंधुदुर्गावरतीच पाहायला मिळतात. यामागे खूप साऱ्या आख्यायिका आहेत, खूप गोष्टी सांगितल्या जातात. त्याचमध्ये असं सांगतात की जेव्हा महाराज गडाची बांधणी 3 वर्ष हा दुर्ग हिरोजी इंदुलकरांनी बांधला, त्यावेळीची जी बांधणी होती, तेव्हा महाराज दुर्ग कसा आहे, काय कितपत बांधला गेला आहे हे पाहण्यासाठी जेव्हा महाराज आले, त्यावेळी त्यांचा पाय त्या चुन्याच्या निवळीमध्ये पडला, त्यांचे हात टेकण्यात आले. तेव्हा त्यांच्या हातापायाचा ठसा जो आहे तो निर्माण झाला. आणि तो ठसा काय करायचा आता, हा सगळ्यांनाच प्रश्न पडला. त्यावेळी तो ठसा महाराजांनी इकडे जतन करून ठेवण्यात आला, आणि तो ठसा आपल्याला पाहायला मिळतोय, आजच्या पिढीला पाहायला मिळतो, आणि आपल्या चालता बोलतामुळे येणाऱ्या पुढच्या पिढीला देखील नक्कीच पाहायला मिळेल. तर आपण पुढे जाऊया आणि पाहूया. तर हे असं सुस्थितीत सध्या तरी हे मंदिर आहे. या मंदिरात आपल्याला महाराजांचा जो ठसा आहे तो नीट पाहायला मिळेल. सध्या लॉक केलेला आहे. दिसत नाहीये ते लाईट मुळे, ऊन त्या साईडला आहे ना, ऑपोजिट हे आहे. वाकून हात लावून बघू. दिसतो तर खरंच खूप थोडंसं आतमध्ये वाकून पाहावं लागतंय, तेव्हा आपल्याला हा ठसा दिसतो. ठसा सध्या बंद असल्यामुळे, लॉक असल्यामुळे आपण तो पाहू शकत नाहीये. कॅमेऱ्यात मी टिपू शकत नाहीये. फोटो ट्राय करतो, फोटो भेटतो तर नक्कीच तुम्हाला दाखवतो. लाईट टाकून येते का बघूया. या दादाने आपल्याला लाईट दाखवले कॅमेरामध्ये. हा बघा, म्हणजे कॅमेऱ्यात किती आहे मला दिसत समजू शकत नाही. लाईट बंद झाली वाटतं. लाईट सुरू आहे ना, मारी आरसा आहे वाटतं. म्हणजे असा दिसत नाही. आय थिंक कॅमेरामध्ये हवा आहे तितका, पण आपल्या डोळ्यांनी नक्कीच इथे पाहायला मिळतो. आणि खूप सारे शिवभक्त हा ठसा पाहायला इकडे येतच असतात. चला चला, हे मला बघू दे. नाही, आणि खरंच हे खूप चांगली गोष्ट आहे की खूप सारे जण आपल्या लहान मुलांना घेऊन येतात, आपल्या दुर्ग दाखवतात. चालता बोलता
हे आहे दर्जा आहे, चालता बोलता चॅनल आहे आपलं. तर चालता बोलता आपण आता पुढे येऊन पोहोचलेलो आहोत तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा आहे. पायाचा ठसा आत्ताच पाहिला, तर पाहूया हाताचा ठसा पण आपल्याला दिसतोय का. तर आपण इथं पाहिलं, आपण जसंच या साईडला आपण जेव्हा खाली पाहतो तेव्हा महाराजांच्या पायाचा ठसा पाहतो. तर आपण थोडंसं पुढे जाऊया. बा एक मिनटं, काही कारणास्तव मला थोडंसं परत यावं लागलंय आणि आपला भाग्य थोर कदाचित आपल्याला पायाचा ठसा नीट दाखवता येणार आहे तुम्हाला. मगाशी मी आलो होतो पण दाखवायला मिळाला नव्हता. तर धन्यवाद काका सांगितल्याबद्दल. चला म्हणजे आपण थोडंसं जवळनं पाहूया महाराजांच्या पायाचा ठसा. आहे गडावरती आतमध्ये आल्यानंतर आपल्याला 5 रुपयाचं शुल्क भरावं लागतं. तर ही आहे ती तिकीट जी आपल्याला 5 रुपयामध्ये काढावी लागते. गडावरती आपण पाहिलं तर खूप सारी नारळाची झाडं आपल्याला बघायला मिळतात. होतं 2 नारळ जी होती ती V शेप मध्ये होती, ते सध्या झाड नाहीये, ते झाड तुटलेलं आहे. खूप आधी जेव्हा नाहीये ते झाड नाहीये सध्या प्रियंका, जेव्हा गडावरती एक हे पडलेलं त्याच्यावरती वीज पडली आणि ते नारळाचं झाड तुटण्यात आलेलं आहे, जे V शेप मध्ये होतं. हा त्याचं खालचं राहिलं असेल पण ते मेन झाड ते तुटलंय. खोटं आजी नव्हतं, आजी ते झाड नाही ना आता, तुटलं ना ते झाड, पूर्ण तुटलं. खालचं हे बुंदा पण नाही ना त्याचा आता, ते काहीतरी त्याच्यावरती वीज पडली आणि त्यानंतर ते तुटलं ना. मूळ होतं ना, तेही गेलं का. चला धन्यवाद. ठीक आहे, हा ठेवण्यासाठी. तर आपलं दुर्दैव भाग्य की आपल्याला ते झाड पाहायला मिळणार नाहीये. माझं दुर्दैव, मी खूप उशिरा येतोय या दुर्गावरती. कदाचित लवकर आलं असतं ते मला पाहायला मिळालं असतं, पण ते सध्या नाही आहे. प्रियंकाचं भाग्य, प्रियंकाने ते पाहिलं. ही मालवणची आहे, हिच्या वांगडा मी आलेलो आहे तुमका किल्ला दाखवू, पण तिका काय जास्त माहित नाही इकडचं, इकडची राहून असा. चला जोक संपला. आपण पाहू शकता हा संपूर्ण 48 एकरामध्ये पसरलेला हा दुर्ग श्री शिवरायांचे मंदिर आहे. तसंच तलाव, महापुरुषाचं मंदिर आहे. तर पहिल्यांदा आपण पुढे जाऊया प्रियंका. तर चला आपण पहिल्यांदा इकडे असलेली ही वास्तू बघूया. ही सध्याची नवीन वास्तू दिसते. नाही, हे महापुरुष मंदिर नाही आहे प्रियंका, ही नवीन वास्तू आहे. चला आपण तिकडच्या जे आहे तिकडे जाऊया. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता ते आहे शिवराजेश्वर मंदिर. हे शिवराजेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधलं होतं. हे मंदिर कालांतराने खूप बदलण्यात आलेलं आहे. तसेच कोल्हापूरच्या संस्थानांनी देखील ह्यावरती काम केलं आहे. वेगवेगळे जसं जसं वेळ बदलत गेली तसं शाहू महाराजांनी देखील इथे बांधकाम करून घेण्यात आलेलं आहे. खूप सारं बांधकाम इथे चेंज करण्यात आलेलं आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानचं आहे स्वप्न. दुर्गवीर पुण्यात तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल ती म्हणजे पाटी. तीच पाटी देखील इथे सिंधुदुर्गावरती देखील आहे. जर कोणी इथे चप्पल घालून आढळल्यास त्या चपलीची माळ घालून संपूर्ण दुर्गावरती फिरवण्यात येईल. त्यामुळे आपल्या ह्या दुर्गांचं पावित्र्य राखा. जेव्हा तुम्ही आज जात असाल शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये तेव्हा नक्कीच चप्पल काढून जावा. तर चला आपण पुढे भवानीच्या दर्शनासाठी जाऊया. मी काय म्हणते, आमची भवानी बघा, आमची भवानी बघा. कसं वाटतं तुला माझ्याबरोबर आज पहिल्यांदा तू
एका दुर्गावरती आली आहे 6 महिन्याच्या लग्नानंतर. तुझ्या बरोबर परवडू शकतो, बाकीचे दुर्ग चढण्याची ताकद माझ्यात नाही. आम्ही लवकरच आता प्रियंका आपल्या टीमला जॉईन करणार आहे आणि संपूर्ण ट्रेकिंगच्या टीम बरोबर प्रियंका देखील तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. चालता बोलता वरती येतेच, पण माझ्या बरोबर ती दुर्गावरती देखील आता यायला सुरुवात करणार आहे. सॉरी स्वप्नील, यू कॅन. वाय यू कॅन, यू ऑल्सो वेट बाबा. नो, पण पाहिलं तर गोळा घे ना. दुर्गावरती खाण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. सूर्यदेव देखील आता जाण्याची वेळ झालेली आहे. सूर्यास्त लवकरच होईल. कदाचित आपण दुर्गावर असताना सूर्यास्त आपल्याला पाहायला मिळेल. इथे आल्यापासून पहिला सनसेट मिळाला, कारण आम्ही कधीच वेळेत नसतो. कालही आम्ही वेळेत नव्हतो, पण आज फायनली सूर्यास्त बघायला मिळेल. जी बावडी आहे ती आपल्या समोर आहे. ते जलाशय आपण बोलू शकतो. आणि हे कोणतं जलाशय आहे आपण हे पाहूया. दूधभाव, साखरभाव, दहीभाव या गोड्या पाण्याच्या विहिरी उल्लेखनीय जलसंधी उदाहरण आहे. साखरभाव विहिरीमध्ये त्याच्या रक्षणासाठी भूपत्राखाली पहारे करण्यासाठी कक्ष आहेत. दूधभाव ही 74 बारव असून आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. म्हणजे ज्या 3 बावड्या ज्या सांगितल्या आहेत त्यात साखरभाव, दहीभाव आणि दूधभाव अशा 3 गोड्या पाण्याच्या बावड्या आहेत. तर चला आपण त्या बावड्या एक्सप्लोर करूया. ही बावडी कोणती आहे इथे बघल, चेक कर. इथे देखील कोणतं तरी घराचे अवशेष दिसत आहेत. कदाचित इथे देखील कोणती तरी वास्तू असावी. तर ही देखील बघा, ही जी बाव आहे, चप्पल आपण काढूया इथेच आणि बावमध्ये जाऊया. साखर बाव आहे. जसं आपण मगाशी प्रियंकाने तिकडे आपल्याला वाचून दाखवल्याप्रमाणे ही साखर बाव आहे. साखर बाव मध्ये आतमध्ये उतरायला पायऱ्या होत्या आणि इथे देखील ती पाठी लावलेली आहे साखर बावची. आतमध्ये बघू शकता बिस्लरी आपल्याला इथेही बघायला मिळते. कृपया बिस्लरीची बॉटल आतमध्ये टाकू नका, आपल्या वास्तूंची काळजी घ्या, अशी संपूर्ण बाव आहे. महाराजांची दूरदृष्टी होती. जेव्हा दुर्ग बांधला, जेव्हा हा खडक काही कोळ्यांनी महाराजांना सजेस्ट केला, त्यावेळेला महाराजांनी काही सरदार इथे पाठवले व इथे गोड्या पाण्याचं साधन मिळतात का हे पहिलं पाहायला सांगितलं. कारण की जेव्हा लढवायचं असतो, किल्ला जेव्हा लढवायचा असतो, दुर्ग जेव्हा बांधायचा असतो, तेव्हा पाणी खूप महत्वाचं असतं. आणि हे पाणी जे आहे ते कदाचित इथे पाणी लागल्यामुळेच हा जो दुर्ग इथे बांधण्यात आला, हा खडक जो आहे तो धरण्यात आला आणि संपूर्ण दुर्ग इकडे साकारण्यात आला. आपण पुढे जाऊया. साखरभाव आपण फक्त फोटोज काढायला यायची, इथे पोजेस द्यायचे. पण आज तुझ्यामुळे इकडच्या मागचा इतिहास कळतोय. कदाचित हा एक फायदा आहे की आधी इतिहास कधी आवडला नाही, पण तो तुझ्यामुळे जास्त कळतो. धन्यवाद. आपण बघू शकतो की आता मस्तपैकी माळरान आहे. खूप खूप लोक आपल्या लहान लहान मुलांना घेऊन येतात, त्यामुळे खरंच खूप बरं वाटतंय की एक चांगली गोष्ट आहे. तर आपण पुढची जी बाव आहे ती पुढची बाव पाहायला जाऊया. तर ही पुढची बाव कोणती असेल? साखर बाव झाली, दूध बाव असेल. चला आपण पुढच्या बावीकडे जाऊया. हे दोन्ही बावींना खाली उतरण्यासाठी आहे. कदाचित हे सध्याचं बांधकाम असू शकतं. आधीच होतं, आधीपासून हे बांधकाम हो. मी जेव्हापासून आले तेव्हापासून तरी ओके, हे आधीपासूनचं बांधकाम आहे. आपण थोडंसं आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूया. तर इथे कोणतीही पाटी ठेवण्यात आलेली नाहीये, त्यामुळे मी स्पष्टपणे सांगू शकत नाही कोणती बाव आहे. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा ही कोणती बाव आहे ती. सध्या ह्यामध्ये वरती जी आहे वास्तूवरती जे कोणी राहत असेल त्यांनी काही पंप त्यामध्ये इन्स्टॉल केले, पाणी वापरण्यात येतंय. आत्ताही हे पाणी वापरलं जातंय, हे महत्वाचं आहेच. आणि काही काम सुरूच आहे इकडे. चला म्हणजे फ्रुटी घेऊन आपण पुढच्या प्रवासाला निघूया. तू माझ्या खिशामध्ये नको टाकूस. काय करणार, खिशातच ठेवावी लागणार आहे. कारण की आपणच ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. जेवढं येईल तेवढं करू शकतो, जेवढं करू शकतो. माझ्यासारख्या प्रत्येकाने थोडं थोडं जरी उचललं तरी ढीगभर उचललं जाईल आणि आपले दुर्ग ह्यापेक्षा राहील. काका ठीक आहे, धन्यवाद.
धन्यवाद तुमच्यामुळे आपले दुर्ग साफ राहतात. कारण की इतके पर्यटक येतात, बॉटली घेऊन येतात. आता मी साखरबावला भेट दिली, साखरबावच्या आतमध्ये एक बॉटल पडलेली आहे. धन्यवाद. साखरबाव महादेव मंदिर ही नाही, दहीभाव इकडे आहे, ही साखरबाव. दहीभाव आपण जे आता बघितले दहीभाव होते. चला, आपल्याला ह्याचं उत्तर मिळालेलं आहे. आपण दहीभावला जाऊन आलेलो आहे आणि सूर्य आता जात आलेला आहे. फोन करत आहे. आईचा फोन यायला लागलेला आहे, कारण की आम्हाला लवकरात लवकर संपूर्ण दुर्ग फिरून पुन्हा पुढच्या प्रवासाला जायचं आहे. आणि पुढचा प्रवास असणार आहे प्रियंकाच्या आजोळी जाऊन आपल्याला काय पाहायला मिळणार आहे आणि काय खायला मिळणार आहे आज. कौलावरचं चिकन. आज प्रियंका आम्हाला कौलावरचं चिकन करून खायला देणार आहे. नाही, आय डोंट हॅव टाइम. जावयाचा मान आहे. तर महाराजांच्या प्रत्येक दुर्गावरती आपल्याला भवानी मातेचं मंदिर हे मिळायचं. जसं हनुमानाचं मंदिर असतं तसंच भवानी माते देखील मंदिर असायचं. तर चला मंडळी, आपण या भवानी मातेच्या मंदिराला भेट देऊया आणि आईच्या चरणी दर्शन घेऊया. जेव्हा मी घरातून निघालो तेव्हा माझ्या काकीने, म्हणजे प्रियंकाच्या काकीने, म्हणजे माझ्या काकीने देखील सांगितलं की जेव्हा भवानीच्या दर्शनासाठी जाशील तेव्हा भवानीला सांग आमचाही नमस्कार. अजूनही इकडची प्रत्येक जे स्थायिक लोक आहेत या भवानीला तितकंच मानतात. आता आपण ओटी घेतलेली आहे भवानीची. प्रियंका ओटी भरेल. श्री भवानी मंदिर. प्रियंका आता भवानी मातेची ओटी भरून घेते. हात कुंकू लाव. आपण आता चाललेलो आहोत दहीभाव बघायला. मगाशी दहीभाव नव्हती, प्रियंकाने आपल्याला चुकीची माहिती दिली आहे. तर दहीभाव इथे आहे. तर आपण चला दहीभाव पाहूया. या किल्ल्याच्या दोन्ही साईडला शत्रू होते. इथं गोव्याला तर ही आहे खाली दहीभाव, आपण पाहू शकता संपूर्ण. आणि या तिन्हीच्या तिन्ही ज्या आहेत, ज्या गोड्या पाण्याच्या आहेत, त्या वापरातल्या होत्या आणि सध्या देखील ही देखील दहीभाव वापरातली आहे. चला मंडळी, अशा एका बुरुजाजवळ येऊन थांबलेलो आहे. या बुरुजावरनं आपण संपूर्ण दुर्ग पाहू शकतो. 48 एकरामध्ये पसरलेला हा संपूर्ण दुर्ग पण पाहू शकतो. असं मी तुम्हाला खालीच सांगितलं, हा जो बुरुज आहे ह्या बुरुजाच्या तटावरनं आपण 48 एकरामध्ये पसरलेला संपूर्ण दुर्ग पाहू शकतो. हे तितकंच खरं आहे. तर हे बघा, ह्या दुर्गाच्या संपूर्ण तटबंदी. बुरुजावरती सध्या खूप सारी माणसं आहेत आणि ते फोटोशूट करत आहेत. मला दाखवायची गोष्ट या दुर्गावरून अशी एक गोष्ट मी नमूद करू शकतो किंवा मला सांगायला खरंच खूप आवडेल. आपण इकडे खाली बघितलं, हा जो दगड आहे, हा जो खडक आहे, हा वाकडा तुकडा तोडलेला दिसतोय. तर हे बांधकाम, एवढी दगडी बाहेरनं वाहून इकडे घेऊन यायची आणि दुर्ग बांधायचा, हे सोपं नाही आहे. पण महाराजांनी इकडची दगडी वापरूनच हा दुर्ग जो आहे
तो बांधला असावा असं मला तरी वाटतंय आणि हे खरं आहे तितपंच. आपण बघितलं दुर्गाची संपूर्ण खूप सुंदर व्ह्यू आहे इकडनं बघायला. इकडे ही संपूर्ण अरबी समुद्र जो आहे तो आपल्याला इकडनं पाहायला मिळतो. अरबी समुद्राची जी रेलचेल आहे आणि यामधनं पोर्तुगीज असतील, डच असतील, बाकीचे सगळे जे बोटीने जो व्यवहार चालायचा तो बोटीने संपूर्ण व्यवहार ह्या माझ्या मागे असलेल्या अरबी समुद्राने चालायचा. एक व्यापार दृष्टिकोनातून हा दुर्ग देखील तितकाच महत्त्वाचा होता. यावरती खूप साऱ्या गोष्टी शिपिंग असतील, खूप साऱ्या गोष्टी बाहेर न यायच्या, त्या डिपोर्ट केल्या जायच्या, ठेवल्या जायच्या. आपण पाहिलं तर अजूनही बोटी तिथे आहेत. इथे मासेमारी होत असते. त्यावेळेचा जो वेळ असेल खूप भारी असेल. प्रियंका हे बघ, इकडनं आपण समोर जी पाहू शकतो ती आहे राणीची वेळ. खरंच खूप भारी बांधकाम केलेलं आहे आणि हे बांधकाम तुला माहिती आहे कशामध्ये केलं होतं? महाराजांनी करून घेतलं होतं शिश, गूळ आणि चुना हे आणून काही गोष्टी होत्या. या सगळ्याचं जे मिश्रण होतं ते मिश्रण मिक्स करून हे बांधकाम करून घेण्यात आलं होतं. हे बांधकाम तुला बघायचं असेल ना तर हे बघ, हे जे आपण जे बांधकाम बघतोय हेच बांधकाम आहे. तर प्रियंका हा बघ, हा संपूर्ण अथांग पसरलेला हा अरबी समुद्र आणि या अरबी समुद्रामध्ये उभा असलेला आपला सिंधुदुर्ग किती भारी आहे बघ. आणि तेव्हाचं बांधकाम आहे तरी अजूनही कितकं सुंदर ते उभं आहे. आपण पाहायला चाललेलो आहोत राणीची वेळ. राणी इकडे फेरफटक्याला यायची त्यावेळेला ही नाही आहे राणीची वेळ, पुढे असेल, पुढे आहे ती ॲक्च्युली. तर इथे मारुती असू शकतो कारण की बहुतेक किल्ल्यांवरती आपण इकडे पाहू शकतो मारुतीचं बांधकाम जे आहे ते असंच केलं जातं. त्यानंतर हे बघा, जांग्या ज्या आहेत दुर्गावरच्या, या जांग्या आपल्या इकडे पाहायला मिळतात वर्ण हे टाकून. आणि असं संपूर्ण अथांग हा समुद्र. थोडंसं पुढे जाऊया. इथे एक जे बांधकाम आहे हे याच्यावरती कौल असू शकतं. आतमध्ये आपलं सैन्य इथे राहत असेल, त्यावेळेला आपले मावळे इथे राहत असेल. हे बघा प्रियंका, समजा ते एवढं पूर्ण फिरून जायचं? नाही तेवढं नाही फिरून जायचं बाबा, तुला नाही तेवढं नाही चालवणार आहे. बायो दमली माझी. अरे दमल्याचा प्रश्न नाहीये, ते बंद होणार नाही, काही बंद होणार. लवकर जाऊया, आम्हाला पुढे देखील निघायचं आहे. त्यामुळे हा दुर्ग मला अर्धाच भटकंती करण्यात येणार आहे. मी भटकंती करणार आहे. तटावरनं भ्रमंती करत असताना आपल्याला काही गोष्टी प्रामुख्याने दिसतात, त्या म्हणजे जांग्या. हे बघा, इकडनं आपण समोरनं येणाऱ्या सैन्यावरती गोळीबार करू शकतो, बाण मारू शकतो आणि आपलं सैन्य जे आहे हे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत. काळाच्या ओघाने कदाचित हा इकडचा जो हे आहे, जो बांध आहे तो ढासाळलेला आहे सध्या. त्यामुळे समोरचा जो अथांग समुद्र आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या 350हून अधिक वर्ष झाली सिंधुदुर्ग इथे उभा आहे. इथे साईडला कॉर्नरला पहिलं पाणी, दगडी एका कॉर्नरला येऊन थांबलेल्या आहेत, सगळ्या वाळू आहे. पाणी कंटिन्युअस लाटा येऊन आपटत आहेत. टोकते वादळासारखे किंवा त्याहून जास्त वादळं, टोकते तर आत्ता चालू होतं जे आपल्याला माहिती आहे, त्याहून अधिक वादळं जी आहेत ती दुर्गाला येऊन फुकत असतील. तर असा देखील संपूर्ण हा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. इकडनं इकडे. आपण खाली राणीची वेळ जी आहे ती पाहायला जाऊया. त्याचबरोबर एक विशिष्ट आहे तरी राणीची वेळ उतरण्यासाठीचा हा जो मार्ग आहे, या शिड्या ह्या बघा एकदम सरेसोडप्रमाणे बनवण्यात आलेल्या आहेत, कारण की तितकीच उंच बांधणी आहे. दुर्ग म्हटल्यानंतर तो खडक होता आणि खडक असल्यामुळे तो एका सरकपाटावर नाही आहे, काही भाग वरती तर काही भाग खालती असा संपूर्ण भाग आहे.
तर हे बघा असं वरती मोठं बांधकाम आहे आणि जो दगड मी तुम्हाला सांगितला तो दगड, हे जे समोर आपण काळं शिल्प आपण ते बघताय ते जे आहे त्यामध्ये जे बनवलं जायचं दगडी, छोट्या छोट्या दगडी आणि बाकी सगळ्या गोष्टी होत्या, जे बांधकाम राहिलं गेलं ते हे बांधकाम आहे उर्वरित बांधकाम. म्हणजे उर्वरित बांधकामाचं जे शिशं होतं, जे सिमेंट होता, जो गोळा होता, सिमेंट गोळा आपण जो बोलू शकतो, जे संपूर्ण वापरला जायचं ते आहे. प्रियंका माझी खाली वाट बघतच होती इथे. तर राणीची वेळ जी सांगितली जाते तर ही आहे ती राणीची वेळ. तर चला म्हणते आपण बाहेर पडतो, ते म्हणजे खाली किल्ल्याच्या बाहेर बघू शकता राणीची वेळ. एक छुप्या मार्ग असेल, एक चोर दरवाजा असेल, कालांतराने त्याला राणीची वेळ असं देखील नाव पडलं असेल. खूप गोष्टी बदलू शकतात कारण की हा भाग देखील पाणी इथपर्यंत आतपर्यंत येत आहे, म्हणजे बोटी आतपर्यंत येऊ शकत असतील त्यावेळेला. आपलं आरमार, महाराजांचं जे आरमार आहे, प्रामुख्याने महाराजांनी जे आरमार उभं केलं होतं ते आरमार इकडे पार्किंग पद्धतीने देखील ठेवलं जात असू शकतं, आपण असा अंदाज वर्तवू शकतो. कारण की बघा हा सी पॅटर्न मध्ये आहे संपूर्ण आणि समोर संपूर्ण खुला समुद्र आहे, त्यामुळे कदाचित आपल्या ज्या बोटी आहेत त्या शिळाच्या बोटी ज्या असायच्या, ज्या महाराजांनी खास बनवून घेतलेल्या, आणि बाकीचे इंग्रज आणि बाकी सगळे त्या बोटी कशा बनवल्या हे आपल्याकडनं मागायच्या. कारण की मोठ्या मोठ्या जहाजांपुढे या छोट्या छोट्या बोटी जागा काढून निघून जायच्या फटाफट. हे एक आपलं महत्वाचं हे होतं. प्रियंका, तर मंडळी बांधकामासाठी जो घाणा वापरला जायचा, जे ज्याच्यामध्ये चुना, ते शिसं आणि संपूर्ण गोष्टी मिक्स करून आपण खूप साऱ्या दुर्गावर बघितलं जातं, ते बैल असेल किंवा माणसं ते गोल गोल फिरवायचे, तर ते आहे संपूर्ण जो घाणा आपण बघितला जायचा तो आहे हा. मला नीट शब्द माहीत नाही ह्याला काय म्हणतात, पण हा अजूनही सिंधुदुर्गावरती आहे. मला वाटत नाही जास्त लोक इथे येत असतील, पण जर तुम्ही येत असाल तर नक्की हा भाग बघण्यासारखा आहे. आणि तो सुअवस्थेत सध्या तरी चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला पाहायला मिळतोय, तर ह्याची देखील दक्षता घ्या. तसंच आपण पुढे जाऊया. खरंच खूप उशीर झालेला आहे आता आणि फटाफट बाहेर पडणार आहे. कदाचित मी संपूर्ण दुर्गावरच्या महत्त्वाचे जे भाग आहेत ते तर आपण संपूर्ण पार पाडलेले आहेतच, जे महत्त्वाची ठिकाणं आहेत त्यांना आपण व्हिजिट केलेलं आहेत, पण त्याचबरोबर काही भाग माझ्याकडनं सुटून जातोय, तो मी पुन्हा एकदा सिंधुदुर्ग एक्सप्लोअर करणार आहे. त्यामध्ये आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळेल. हे बघा चुना जे आहे तो चुनं, हे बघा हा तोच कदाचित असू शकतो. हा बघा चुना, चुन्याची निवळी चुना, अजूनही तो चुना आहे. छटा आली आहे सूर्याची, ती बघा किती भारी आहे. प्रियंका बघ मागे एकदा आपल्या किती भारी वाटते बघ ना. खरंच खूप उशीर झालाय, पुढे देखील निघायचंच आहे. आता बोटीचा प्रवास पुन्हा एकदा आणि त्यानंतर गाडीने घराकडे. नाही मला नाही वाटत आहे. मला काय वाटते आपण लवकर आपण कुठे बाहेर पडलो, मंदिराजवळ होता माणसाकडे सांगितलं बाहेर आलो. पुन्हा जो दगड वापरण्यात आला तो हाच दगड होता. जवळ आपण बघू शकता लाल जांभ्यासारखा असा खडक जो आहे तो हा आहे. खरंच खूप उशीर होत आलेला आहे. सूर्य देखील मावळलेला आहे. पावसाळ्यामध्ये इथे देखील पाणी साचलं जातं आणि पुन्हा पुन्हा फिरून आपण त्या तटाच्या जवळ येऊन पोचलेलो आहे. आणि हा सुखद असा परतीचा प्रवास. मावळतीला आलेला सूर्य. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. भारी वाटते. तुम्हाला आपली ही भ्रमंती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय.